नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? यम्मी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने बिर्याणी कशी करायची. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही बिर्याणी मी 14 ते 15 लोकांसाठी करणार आहे. त्यासाठी मी 2 किलो बिर्याणीचा तांदूळ स्वच्छ धुवून 1 तास पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे. आता 2 किलो तांदूळ आहे म्हटल्यावर आपल्याला चिकन पण त्याच प्रमाणात घ्यायचे आहे. इथे मी 2 किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवायचे आहे. त्यासाठी त्यामध्ये दही, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट करून त्यामध्ये घालून घेऊ. तुम्ही पुदिना व कोथिंबीर चिरून पण घालू शकता, पण पेस्ट टाकल्यामुळे कोथिंबीर व पुदिना चिकनमध्ये छान मुरला जातो. आता आपल्याला त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे. मिरची पावडर, गरम मसाला, हळद, मीठ, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला व काही खडे मसाले हे सर्व मिक्स करून घेऊया. आता आपल्याला त्यामध्ये तळून घेतलेला कांदा घालायचा आहे. तोही छान मिक्स करून घेऊया. आता झाकण ठेवून 1 तासासाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवायचे आहे. मी बाजूला ठेवून घेते. आता तोपर्यंत मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. आता आपल्याला त्या पाण्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या मधून चिरून घालायच्या आहेत. 2-4 तेजपत्त्याची पाने, दालचिनी, चक्रफूल, 2-3 लवंग, मिरे, 2 मोठ्या इलायच्या, पुदिन्याची पाने व 1 लिंबू पिळून घ्यायचे आहे व त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 2 चमचे मीठ घालायचे आहे. पाण्याला छान उकळी आली की आपण त्यामध्ये तांदूळ घालणार आहोत. तांदूळ घालताना पाणी छान खळखळ उकळते असावे, नाहीतर आपले तांदूळ मोकळे होणार नाहीत. आता बघूया आपले पाण्याला छान उकळी आली का. हे बघा, आपले तांदूळ भिजत घातलेले होते ते छान भिजलेले आहेत. आता आपण हे पाण्यामध्ये ॲड करून घेऊया व त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये 80 ते 85% तांदूळ शिजले जातात. हे तांदूळ आपल्याला जास्त शिजू द्यायचे नाही आहेत. 10-15 मिनिटं झाली आहे. आपण बघूया आपले तांदूळ शिजलेत का नाही. आपले तांदूळ शिजलेले आहेत. आता ते आपण चाळणीमध्ये काढून घेऊया व बिर्याणीसाठी लागणाऱ्या ग्रेव्हीची तयारी करूया. त्यासाठी मी त्याच पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये आपल्याला आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. मी इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घेते. छान मिक्स करून घेऊ व त्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तीही छान मिक्स करून घेऊया व त्यानंतर मिरची पावडर छान मिक्स झाली की त्यामध्ये आपल्याला मी 1 कांदा, चणा डाळ व टोमॅटो भाजून घेतला होता त्याची पेस्ट केलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. कांदा लसूण मसाला, मिरची पावडर तर आपण टाकलेलेच आहे. नंतर कांदा लसूण मसाला, गरम मसाला व बिर्याणी मसाला आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे. तोही छान मिक्स करून घेऊ व थोडेसे पाणी ॲड करू मसाला शिजण्यासाठी आणि त्यावरती झाकण ठेवून घेऊ. बघूया आपला मसाला शिजला की नाही. 5 मिनिटांनी आपल्या मसाल्याला छान तेल सुटले आहे. आता आपण मॅरिनेट केलेले चिकन त्यामध्ये घालूया. ते छान मिक्स करून त्याला अर्धा तास शिजू द्यायचे आहे. आपण त्यावरती झाकण ठेवून त्याला अर्धा तास शिजू देऊ. अर्धा तास झाला आहे. आता आपण बघू शकता आपलं चिकन छान शिजलेलं आहे. आता आपल्याला यातलं काही चिकन काढून घ्यायचं आहे आणि थोडीशी ग्रेव्ही पातेल्यामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले तांदूळ जे आहेत आपले ते घालून घेऊया. लेयर बाय लेयर घालायचे आहेत आपल्याला. आता आपण यावरती कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालून घेऊया. तसेच आपण तळून घेतलेला कांदाही यावरती घालायचा आहे. आता त्यावरती आपल्याला चिकनची ग्रेव्ही घालायची आहे.
या पद्धतीने मी लेयर घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये कलर ॲड करायचा आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही जर ॲड नसेल करायचं तुम्हाला तर तुम्ही नका करू, पण मी येथे कलर ॲड करून घेत आहे. आता आपल्याला त्यावरती पॅक बंद झाकण ठेवायचं आहे. या पातेल्यावरती माझ्याकडे पॅक बसणारं झाकण नव्हतं म्हणून मी त्याला पीठ लावून घेतलेलं आहे, म्हणजे की त्यामधली वाफ बाहेर येणार नाही. आता लो टू मीडियम गॅसवरती याला शिजू द्यायचे आहे अर्धा तास झालेला आहे. आता आपण बघूया आपली बिर्याणी झाली का. तर मी इथे काढून बघते, बघू शकता किती छान दिसत आहे आपली बिर्याणी. रंग पण छान आला आहे. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते की बिर्याणी मोकळी झाली की नाही. हे बघा, छान मोकळी झाली आहे आपली बिर्याणी. चिकन पण छान शिजले आहे. तुम्ही पण या पद्धतीने बिर्याणी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी यम्मी रेसिपीजला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. कोशिंबिरीची पण रेसिपी मी चॅनलवरती टाकलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर चॅनलवरती जाऊन बघा. धन्यवाद.